नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे आपण बघत होतो FY BSc कम्प्युटर सायन्सचा सब्जेक्ट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग सी प्रोग्रामिंग. त्याचा आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अस्पेक्ट्स. त्याचं हे लेक्चर नंबर 5. या आधी 4 लेक्चर ऑलरेडी युट्यूबवर अपलोड आहेत आपल्या चॅनलवर. ती तुम्ही आधी बघून घ्या, मग हे लेक्चर बघा किंवा मग ते बघितले असतील तर आपण लेक्चर नंबर 5 आज स्टार्ट करू. आजचा टॉपिक आहे मित्रांनो जनरेशन ऑफ कम्प्युटर लँग्वेज. ओके, चला तर मग बघू जनरेशन ऑफ कम्प्युटर लँग्वेज. त्यात फर्स्ट आहे मशीन लेवल लँग्वेज म्हणजे 1G. सेकंड आहे असेंब्ली लेवल लँग्वेज म्हणजे 2G. त्या असेंब्ली लेवल लँग्वेज आणि मशीन लेवल लँग्वेज या दोघांना आपण म्हणतो लो लेवल लँग्वेज म्हणजे LLL. ओके, थर्ड नंबर आहे मित्रांनो हाय लेवल लँग्वेज म्हणजे 3G. फोर्थ जनरेशन लँग्वेज आणि फिफ्थ जनरेशन लँग्वेज. ओके, तर आपण हाय लेवल लँग्वेज, फोर्थ जनरेशन लँग्वेज, फिफ्थ जनरेशन लँग्वेज या तिघांना मिळून म्हणतो हाय लेवल लँग्वेज म्हणजे HLL. फर्स्ट आणि सेकंडला मिळून लो लेवल लँग्वेज LLL आणि थर्ड फोर्थ फिफ्थ मिळून हाय लेवल लँग्वेज म्हणजे HLL. ओके, चला तर मग एक एक आपण डिस्कस करून घेऊ, त्याचे काय ऍडव्हान्टेज वगैरे पॉइंट्स वगैरे असतील तर बघून घेऊ. फर्स्ट आहे मित्रांनो मशीन लेवल लँग्वेज म्हणजे थोडक्यात काय 1G. इथे आपण बघितलंच 1G. दिस इज लो लेवल लँग्वेज, हे आपण बघितलंच ऑलरेडी. त्याच्यानंतर दिस युजेस बायनरी नंबर सिस्टीम लँग्वेज 0 आणि 1. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का? तर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे त्याच्यात फक्त 0 आणि 1 या दोनच डिजिटचा यूज होतो त्या लँग्वेज मध्ये, बाकी काही यूज होत नाही. ती फक्त 0 आणि 1 या दोघांवरच लँग्वेज आहे ती. मग ही मशीन लेवल लँग्वेज आहे ना, ती कोणती नंबर सिस्टीम वापरते? बायनरी नंबर सिस्टीम वापरते. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट बघा, दिस लँग्वेज इज डायरेक्टली अंडरस्टँड टू कम्प्युटर. ही लँग्वेज आहे ना डायरेक्ट कम्प्युटरला अंडरस्टँड होते. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे दिस प्रोग्राम्स आर डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे आपल्याला समजायला अवघड आहे. का बरं? ती मशीन लँग्वेज आहे म्हणजे कम्प्युटरची लँग्वेज आहे. नेक्स्ट आहे दिस इज मशीन डिपेंडंट लँग्वेज. हे बघा, मी जसं सांगितलं मशीनची लँग्वेज म्हणजे ही लँग्वेज फक्त मशीनवर डिपेंड असते, ह्युमनवर नाही. ते फक्त मशीनलाच अंडरस्टँड होऊ शकते. नेक्स्ट मित्रांनो असेंब्ली लेवल लँग्वेज. असेंब्ली लेवल लँग्वेजला परत दिस इज लो लेवल लँग्वेज, त्याच्यानंतर दिस इज मशीन डिपेंडंट. ओके, त्याच्यानंतर इट युजेस निमॉनिक्स ऑर सिम्बॉल. याच्यात निमॉनिक्स किंवा सिम्बॉल वापरलेले असतात, जसं की ऍड, सब, मूव एक्सेट्रा. हे झाले निमॉनिक्स किंवा सिम्बॉल. ओके, सिम्बॉल वेगळे असतात, हे निमॉनिक्स आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम्स आर रिटन इन असेंब्ली लँग्वेज. प्रोग्राम्स कशात लिहिलेले असतात? असेंब्ली लँग्वेज मध्ये. त्याच्यानंतर कम्प्युटर रिक्वायर्ड असेंबलर टू ट्रान्सलेट असेंब्ली टू मशीन लँग्वेज म्हणजे असेंब्ली लँग्वेज जेव्हा मशीन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट होते तेव्हा कम्प्युटरला कशाची गरज असते? असेंबलरची. ओके, हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू ना तेव्हा तुमच्या जास्त लक्षात येईल. आपण प्रॅक्टिकल घेण्याचा पण प्रयत्न करू, पण आधी थेरी व्यवस्थित समजून घेऊ. ओके, त्याच्यानंतर आहे हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज मध्ये बघा दिस इज मशीन डिपेंडंट लँग्वेज. ही लँग्वेज कशी आहे? मशीन इंडिपेंडंट आहे. सॉरी, मशीन इंडिपेंडंट लँग्वेज आहे मित्रांनो. बघा इथे इंडिपेंडंट आहे. या मागच्या दोन ज्या लँग्वेज होत्या त्या मशीन डिपेंडंट होत्या, ही इंडिपेंडंट लँग्वेज आहे मशीनची. म्हणजे ही दोघांना कळते, म्हणजे ह्युमनला पण कळते आणि मशीनला पण कळते, मशीनवर डिपेंड राहत नाही. दिस लँग्वेज कंटेन्स अ सेट ऑफ स्टेटमेंट. या लँग्वेज मध्ये काय असतं? सेट ऑफ स्टेटमेंट विथ इच हॅव्हिंग देअर ओन रूल्स. आणि त्या प्रत्येकाचे काय असतात? ओन रूल्स म्हणजे स्वतःचे काही नियम असतात. ओके, नेक्स्ट बघा इट कन्सिस्ट ऑफ 2 ट्रान्सलेटर. याच्यात काय असतात? 2 ट्रान्सलेटर असतात. पहिलं आहे इंटरप्रिटर, सेकंड आहे कंपायलर. ओके, आता इंटरप्रिटर आणि कंपायलर काय असतं ते आपण बघून घेऊ. दोघे एकच आहे, दोघांची डेफिनेशन पण सेम आहे. त्याला इंटरप्रिटर और कंपायलर असे म्हणतात. इंटरप्रिटर बघा इट इज ट्रान्सलेटर दॅट ट्रान्सलेट हाय लेवल लँग्वेज. HLL म्हणजे HLL म्हणजे हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज कोड टू मशीन लेवल लँग्वेज. ओके, त्याच्यानंतर बघा इट एक्झिक्यूट लाईन बाय लाईन कोड. तो कोड कसा एक्झिक्यूट करतो? लाईन बाय लाईन. त्याच्यानंतर कंपायलरला बी सेम आहे. इट इज ट्रान्सलेटर दॅट ट्रान्सलेट हाय लेवल लँग्वेज कोड टू मशीन लेवल लँग्वेज. एक्झाम्पल सी, जी आपण आता सी प्रोग्रामिंगची थेरी बघतोय. त्याच्यानंतर आपण पॉसिबल झालं तर प्रॅक्टिकल पण बघू. एक्झाम्पल मध्ये सी, सी नंतर येते C++,
त्याच्यानंतर जावा. फॉरट्रांट म्हणजे ना फॉर्म्युला ट्रान्सलेटर, याला असं लिहिलं जातं, फॉर्म्युला ट्रान्सलेटर नाही लिहायचं, कॅपिटल मध्ये फॉरट्रांट लिहिता. ओके. त्याच्यानंतर पास्कल, त्याच्यानंतर बेसिक. ओके. हे काही कंपायलरचे एक्झाम्पल्स आहे लँग्वेजेस मध्ये. त्याच्यानंतर आपला फोर्थ टाइप आहे फोर्थ जनरेशन लँग्वेज. ओके. दिस इज मशीन इंडिपेंडेंट लँग्वेज, ही पण मशीन इंडिपेंडेंट आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड, ही इझी आहे अंडरस्टँड होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ जनरेशन लँग्वेज, दिस इज यूज फॉर डेव्हलप AI टूल्स. हे बघा, जसे जसे जनरेशन वाढत आहे ना तसे तसे लँग्वेज ह्युमनला कळत जात आहे. म्हणजे फर्स्ट 2 लँग्वेज त्या फक्त मशीनलाच कळायच्या, या लँग्वेज ह्युमनला पण कळतात. ओके. त्याच्यानंतर आता फिफ्थ जनरेशन लँग्वेज बघा, दिस इज यूज फॉर डेव्हलप AI टूल्स. ही लँग्वेज कशासाठी यूज होते, एक मिनिट, AI टूल्स डेव्हलप करण्यासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे आता टेक्नॉलॉजी मध्ये AI सगळ्यात ट्रेंडला आहे. ओके. त्याच्यामुळे ही लँग्वेज AI टूल्स डेव्हलप करायला यूज होते. त्याच्यानंतर इट इज मशीन इंडिपेंडंट, ही पण मशीन इंडिपेंडंट आहे. इझी टू अंडरस्टँड आहे. ओके. हे झालं आपलं. एक मिनिट. नेक्स्ट बघू आता आपल्याला हे झाले आपले 5 पॉइंट. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे काही डेफिनेशन्स बघू. देअर आर सम डेफिनेशन्स. फर्स्ट एडिटर. एडिटर इज यूज टू टाईप अँड एडिट द प्रोग्राम. एडिटर कशासाठी यूज होतं, टाईप आणि एडिट करायला प्रोग्राम. मग विचार करा आता एडिटरचे एक्झाम्पल काय असते. देअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ एडिटर लाईक मायक्रोसॉफ्ट वर्ड, नोटपॅड. ओके. हे म्हणजे कसं, एडिटर प्रोग्राम आपण टाईप करू शकतो किंवा एडिट करू शकतो. कशात, वर्ड मध्ये करू शकतो. तुम्हाला माहितीच असेल मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल किंवा नोटपॅड असेल, त्याच्यात पण आपण प्रोग्राम टाईप आणि एडिट करू शकतो. ओके. नेक्स्ट वन इज लिंकर. व्हॉट इज लिंकर? Linker is responsible to linking the different function in the program. लिंकरचा यूज काय आहे, लिंकर रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे जबाबदार आहे कशासाठी, लिंकिंग द डिफरंट फंक्शन इन द प्रोग्राम. व्हेरियस फंक्शन लिंक करण्यासाठी लिंकर यूज होतं कशामध्ये, प्रोग्राम मध्ये. नेक्स्ट आहे लोडर. ओके. लोडर लोड्स द बायनरी फाइल्स फ्रॉम द मेमोरी अँड इट एक्झिक्युटेड बाय प्रोसेस. लोडर काय लोड करतं, बायनरी फाइल्स कशातून, मेमोरी मधून, आणि ते काय करतं, एक्झिक्यूट करतं कशा, प्रोसेसने एक्झिक्यूट करतं. ओके. सो एंड ऑफ द चॅप्टर हिअर. आपलं चॅप्टर इथे संपलेलं आहे. आपण एकदा फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन करून घेऊ. पहिल्यापासून बघू आपण काय काय घेतलं. आपण डायरेक्ट फर्स्ट स्लाइडला जाऊ. आपण हे बघितलंच होतं. आता आपली स्टार्ट कशी होती, सब्जेक्ट होता आपण आपला प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी प्रोग्रामिंग. त्याच्यात आपलं चॅप्टर होतं प्रॉब्लेम सॉल्विंग अस्पेक्ट. त्याच्यात आपण पहिले काय बघितलं, प्रोग्राम मध्ये बघितलं, व्हेन वी मेकिंग अ प्रोग्राम वी शुड नो वेल डिफाइंड प्रोग्राम. आपल्याला प्रोग्राम बनवताना आपल्याला प्रोग्राम बद्दल सगळं माहित पाहिजे. इन कम्प्युटर प्रोग्रामिंग द प्रॉब्लेम इज अ टास्क टू बी परफॉर्म. कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये प्रॉब्लेम हा काय, एक टास्क आहे, तो आपल्याला परफॉर्म करायचा असतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंगच्या स्टेप बघितल्या. इथे या 4 स्टेप दिलेल्या आहे, शॉर्ट मध्ये रिवाइज करून देतो. त्याच्यानंतर 2 वेज बघितले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे. पहिला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट. अल्गोरिदम म्हणजे an algorithm is a finite set of sequential instruction to complete a task whereas instructions are written in simple language. त्याच्यानंतर characteristics of algorithm, finiteness, definiteness, effectiveness, input, output. ओके. त्याच्यानंतर examples of algorithm. Here are some examples in front of you. We already seen that examples in previous lectures. Next बघू आपण. Then after examples of algorithm, then we see flowchart. What is flowchart? Flowchart is a pictorial representation of algorithm. Here are some symbols of flowchart that use in the program. See. Then we practice the examples of flowchart. Okay. Next we discuss last topic our generation of computer language. Here are 5 types of generation of computer language.
there are two types in the 5 types: low level language and high level language. First, machine level language, assembly level language, high level language, fourth generation language. Then we see some definitions: editor, linker, loader, etc. ओके, इथे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. कोणाला काही डाऊट असतील तुम्ही इंस्टाग्रामवर डीएम करू शकता. मी इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, राहिला प्रश्न नोट्सचा. तुम्ही ह्याच नोट्स राईट करायच्या. ओके, तुम्हाला थिअरीला कामात येतील. तुम्हाला काही एक्स्ट्रा करू वाटलं तर तुम्ही बुक्स वगैरे घेऊन करू शकता. त्याच्यानंतर आपण आता सेकंड चॅप्टर स्टार्ट करू लवकर. उद्या किंवा परवा त्याचा पण व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. सेकंड चॅप्टर आहे आपलं सी फंडामेंटल्स. एक मिनिट चेक कर. सी फंडामेंटल्सच आहे. हा, सी फंडामेंटल्स. त्याच्यात आपलं हिस्ट्री वगैरे. मी सिलेबस पण अपलोड केलाय. सिलेबस कसा अपलोड केलाय? लेटेस्ट जो सिलेबस आहे ना आता एनईपी 2020. एनईपी 2020 म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे ना, त्याच्या बेसवर नवीन सिलेबस आताच रिलीज झालेला आहे 8 का 9 जुलैला. तो सिलेबस मी शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये अपलोड केलाय बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून राईट डाऊन करू शकता. शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये मी नोटबुकचे फोटो अपलोड केलेले. ओके, व्हिडिओ बनवून. ओके, बस. तर मग आता आपण सेकंड चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टार्ट करू. आणि राहिला इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्स पण आपण लवकर स्टार्ट करणार आहोत युट्यूबवर. तर काही दिवसात इलेक्ट्रॉनिक्सचा पण व्यवस्थितपणे नोट्स तुम्हाला भेटून जातील. आणि हा, ह्या पीपीटीचं, ही जी पीपीटी आहे बऱ्याच मुलांना पाहिजे होती, तर ही पीपीटी तुम्हाला इथे भेटून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे तुम्हाला पीपीटी भेटून जाईल. ओके, चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट चॅप्टर. सॉरी. ओके, बाय.